राजकारणाबद्दल थोडक्यात सांगा. सध्याचं राजकारण म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक लागल्या आहेत आणि आमचा उद्देश म्हणजे काम करण्याचं, रस्ते करे असेल, डीपी असेल, लाईटची सोय असेल, पाण्याची सोय असेल, अशा आम्ही काही राजकारणच्या उद्देशानं आम्ही करत नाही. काम करणं हे आपलं सातत्यानं कायमस्वरूपी चाललेलं असतं. गेल्या पाटकुलमध्ये 2 वर्षामध्ये जवळजवळ 1,35,00,000 रुपये निधी हा माझ्या जिल्हा नियोजन फंडातून असेल, आमदार फंडातून असेल आता चालूला, त्याच्याआधी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विशेष फंडातून असेल, अशा पद्धतीनं निधी त्या ठिकाणी मुंबईमधून खेचून आणण्याचं काम या आपल्या परिसरासाठी, आपल्या भागासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात खरं तर मी प्रथमतः महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, भरतशेठ गोगावले असतील, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट असतील, उदय सामंत असतील, आमचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक साहेब असतील, यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आणि ह्याच्या अगोदर पण ज्या ज्या विकास कामासाठी मी निधी मागितला त्यासाठी मला कधीही त्यांनी माघारी पाठवलं नाही. त्याच्यात त्यांच्या कृपेनेच या ठिकाणी पिनूर असेल, पाटकुला असेल, टाकळे असेल, अनेक सर्व अंकोली, आडेगाव, वरकुटं, सौंदनं, औंढी ह्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याला रस्ते दिले जातील, लाईटसाठी डीपी दिलं जातील, पाण्याची सोय केली जाईल. ज्या ठिकाणी गावामध्ये पिण्याचं पाणी नसेल त्या ठिकाणी सोय केली जाईल. आम्ही राजकारण करत असताना मोहरं काय तर बघून राजकारण करत नाही किंवा आरक्षण ओपन पडले म्हणून आज आपण इथं काम करत नाही. कारण का तर हा रस्ता आज आपण आडेगावकर वस्तीचा बघत असाल, ह्या ठिकाणची 30-40 लोकं माझ्याकडे आली की आमची अशी अशी समस्या त्यांनी मोबाईलमध्ये दावलं. आज रस्ता पूर्ण झाला, कसा झालाय बघण्यासाठी मी इथं आलो. चालू करायला देखील आलो नाही. आणि माझ्या एक कामाची पद्धत आहे, की ह्या ठिकाणी ज्या वेळेस काम पूर्ण होईल, त्यावेळेसच त्याचा नारळ फोडायचा. नुसतं उद्घाटन करून नुसतं नारळ फोडून त्या रस्त्याकडला 2 वर्षानं, 3 वर्षानं चालू म्हणजे इलेक्शन पुरतं त्या रस्त्याचा नारळ फोडून त्याचा कुठलाही आपल्याला लोकांना फसवेगिरी आपण करणार नाही. जे होतंय ते काम आपल्याकडून होतंय. जे होत नाही, ते लगेच आम्ही समोर-समोर त्यांना सांगतो, की माझ्याकडून होत नाही. येणाऱ्या जिल्हा परिषदच्या उद्देशानं मी खरं तर पाटकुल नागरिकांना, मी सर्वसामान्य जनतेला, माझ्या मायबाप जनतेला मी आवाहन करतो, की मी एक प्रामाणिक शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी तुमची सेवा करण्यासाठी आज गेल्या 2 वर्षापासून करतोय आणि इथून पुढं देखील मी कायमस्वरूपी ह्या पाटकुलच्या नगरीमध्ये, खंडेरायाच्या नगरीमध्ये सांगतो, साक्षीनं सांगतो, की मी प्रामाणिक काम करणारा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि इथून पुढच्या काळात देखील मी प्रामाणिकपणे पाटकुलची बांधिलकी कायम जपत राहून या ठिकाणी पाटकुलचा विकास केल्याशिवाय मी थांबणार नाही. मी आरक्षण पडल्यानंतर कुठंतरी 4 खेपा टाकायचा म्हणून ह्या ठिकाणी मी आलेलो नाही. कारण का तर आपण दलित वस्ती बघत असाल, आपल्या बाजारतळ बघत असाल, आज आपल्या बाळूमामाचा रस्ता असेल, यादव वस्तीचा रस्ता असेल, सातपुते वस्तीचा रस्ता असेल, नामदेव वस्तीचा रस्ता असेल, हे रस्ते कंप्लीट झालेले आहेत. आणि आता येणाऱ्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी पिनूर टाकळी शिवाचा रस्ता, घोडके वस्ती, वशेकर वस्ती या ठिकाणचा आपण 10 लाख रुपये फंडातून त्या ठिकाणी आनंद वशेकर, आनंद बापू वशेकर ह्यांचा रस्ता, परत आपले सर्जेराव जाधव, दिलीप क्षीरसागर ते सर्जेराव जाधव रस्ता, बैठक ते जालेंद्र गावडे रस्ता, ह्या रस्त्याची लवकरात लवकर कामं ह्या ठिकाणी 8 दिवसामध्ये चालू होतील. 45 लाख रुपयाचा निधी माझ्या जिल्हा नियोजन फंडातून 15 लाख रुपये आणि राजाभाऊ खरे आमदार यांच्या फंडातून 30 लाख रुपये ह्या ठिकाणी माझ्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या प्रयत्नातून या ठिकाणी आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये त्या कामाची सुरुवात ह्या ठिकाणी करण्यात येईल. विरोधकाकडे बघून कधीच काम करत नाही.